नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली अशी 3 प्राचीन मंदिरे दाखवणार आहे। त्या मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मोठमोठी झाडे बघायला मिळतात। काही झाडांच्या पारंब्या एवढ्या मोठ्या आणि जमिनीमध्ये गेलेल्या आहेत, त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आनंदाने हसून उठते आणि मंदिरामध्ये जाऊन भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर माणसाची काळजी, टेन्शन दूर होऊन माणूस आनंदमय होतो। 2 मंदिरे सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी आहेत आणि एक मंदिर सह्याद्री डोंगराच्या वरती आहे। श्रीकृष्णाचे मंदिर वरती असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढत निसर्गाच्या सानिध्यामधून वरती जावं लागतं। मंदिर परिसरापर्यंत गाड्या जातात, पण मी निसर्गाच्या सानिध्यामधून चालत मंदिरापर्यंत जाणार आहे। कारण निसर्गाच्या सानिध्यामधून चालत जात असताना जो अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो तो वेगळाच असतो। बघू शकता तुम्ही, मी आता मंदिराच्या दिशेने प्रवास करत जाणार आहे। या दोन्ही मोठमोठ्या बांबूंच्या बेटामधून वाट मंदिराच्या दिशेने जाते। आता आपण या निसर्गामधून चालायला सुरुवात करूया आणि त्या प्राचीन मंदिरामध्ये जाऊन देवांची दर्शने घेऊया आणि मनाला एकदम आनंद मिळवून देऊया। समोर तुम्हाला ही पायवाट दिसत असेल, ह्या पायवाटेने मी चालत आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही मोठी बांबूंची बेटे बघायला मिळतात। बघा, खूप उंच हे बांबू आहेत आणि ह्या दोन्ही बेटांच्या मधून ही पायवाट मंदिराच्या दिशेने जाते। पुढे जात असताना आपल्याला निसर्गाचा मस्त अनुभवायला मिळतो। बघा, या ठिकाणी आल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मोठमोठी झाडे बघायला मिळतात। पुढे तुम्हाला वडाची एवढी मोठी झाडे बघायला मिळतात की या झाडांच्या पारंब्या वरून खाली जमिनीमध्ये कशा घुसलेल्या आहेत बघू शकता। हे पण झाड आंब्याचे भरपूर मोठे आहे आणि या ठिकाणी एकदम शांतता आहे, सावली आहे आणि अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर जो अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो तो शब्दात सांगण्यापलीकडचा आहे। बघा, बघू शकता तुम्ही, हे वडाचे झाड केवढे मोठे आहे। ह्याच्या पारंब्या वरून खाली जमिनीपर्यंत कशा पसरलेल्या आहेत बघू शकता तुम्ही। आणि ही झाडे अशीच पुढे मंदिर परिसरापर्यंत पसरलेले आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी एकदम शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो। आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक मोठी विहीर देखील आपल्याला बघायला मिळते। ह्या विहिरीच्या समोर गेल्यानंतर आपल्याला एक दत्त मंदिर बघायला मिळते आणि सुरुवातीला या ठिकाणी सिद्धोबा शंभू महादेवाचं एक प्राचीन मंदिर देखील बघायला मिळते। हे मंदिर पण या आंब्याच्या झाडाच्या खाली आहे। नंतर या ठिकाणी हे शेड बांधलेलं आहे। भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये प्रवेश करून भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे। ओम नमः शिवाय। आणि इथे आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि गणपती बाप्पाच्या साईडला शंभू महादेवाचा नंदी देखील आपल्याला बघायला मिळतो। हा प्राचीन नंदी आहे, तुम्ही दर्शन घ्या। ह्या नंदीच्या समोर एक पिंड आहे आणि ही दुसरी पिंड आहे। ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवनेंदहारम। शंभू महादेवाच्या पिंडीच्या मागे आणखी एक प्राचीन मूर्ती बघायला मिळते आपल्याला, तुम्ही दर्शन घ्या। आणि ह्या मूर्तीच्या मागे अजून एक काळ्या पाषाणामध्ये बनवलेली शंभू महादेवाची पिंड देखील आपल्याला बघायला मिळते। ही खूप जुनी पिंड आहे आणि पिंडीचा वरचा भाग तुटल्यामुळे ही पिंड आपल्याला अशी बघायला मिळते। प्राचीन पिंड कशी आहे बघा, मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या। आणि ह्या मंदिराच्या साईडला आपण विहीर आहे असं बोललो होतो, पण ती विहीर कशी आहे हे देखील आपण बघूया। त्यानंतर पुढे जाऊन दत्त मंदिर बघून भगवंताचं दर्शन घेऊया। बघा, ही भरपूर मोठी विहीर आहे। सध्या विहिरीमध्ये झाडांचा पाला वगैरे पडल्यामुळे तुम्हाला हे पाणी असे दिसत असेल, पण खाली पाणी स्वच्छ आहे। आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला
या ठिकाणी दत्त मंदिर बघायला मिळते. त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोडा प्रवास चालत जाऊन पुढे जावं लागतं. दत्त मंदिरच्या साईडला आणखी एक मंदिर आहे, ते कोणतं आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. आपल्याला या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये एक मामा दिसले, त्यांना आपण या मंदिराविषयी विचारूया. तर हे कोणती मंदिर आहेत तुम्हाला माहिती सांगा. हे दत्त मंदिर जागृत देवस्थान आहे दत्ताचं. ओके. दत्ताचं देवस्थान मंदिर आहे. इथं उगम पाण्याचा असा झरा मोठा आहे आणि मंदिराच्या पुढं पारी म्हणजे दत्ताच्या बरोबर मंदिराच्या खाली झरा एक आहे. तो 24 तास कायम झरा वाहत असतोय, पण ह्या वर्षी पहिल्यांदाच असा पाण्याचा झरा आटलेला आहे. आणि हे आमचे देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत, हे पुजारी आहेत आणि हे आमचे ग्रो ग्रीन फाउंडेशनचे सेक्रेटरी आहेत. हे असं ह्याच्या तर म्हणजे ही सगळी आज पौर्णिमेचा प्रसाद असतो इथं आणि कार्यक्रम वगैरे प्रत्येक पौर्णिमेला इथं देवाचा प्रसाद असतो मोठा. आणि वरती कोणतं मंदिर? वरती ते कृष्ण मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे. ते पण प्राचीनच आहे, प्राचीन. आता ते जरा जीर्णोद्धार केलेला आहे, नंतर आता नुकताच केलेला आहे. इथं वरती आहे पांडवकालीन मंदिर आहे ते पूर्ण पांडवकालीन मंदिर असून त्याचा आत्ताच नुकताच जीर्णोद्धार केलेला आहे. त्याला पहिला कळस नव्हता, आता कळस केलेला आहे. तिथं असं एक फॅब्रिकेटेड मंदिर हे देखील शेड उभा केलेला आहे पुढं आणि तिथं देखील भक्तांना जायला खूप छान वाटतं, म्हणजे बसायला वगैरे. आणि इथली एक ऊर्जा वेगळीच आहे. ही तुम्ही सगळ्यांनी येऊन कोणी इथं बसलं, त्या सिद्धेश्वर मंदिर ते आहे, त्या सिद्धेश्वर मंदिराच्या चौथऱ्यावरती जर बसलं तरी खूप वेगळाच आनंद मिळतो तुम्हाला. म्हणजे इथली ऊर्जा वेगळीच आहे, तुम्ही सगळं विसरून जाताय आणि खरोखर लीन होऊन जात आहे. तसंच आता मी स्वतः ग्रो ग्रीन फाउंडेशनचा अध्यक्ष आहे, आम्ही सभासद वगैरे आहे त्यामध्ये सगळं हे एक मंडळ. आणि आम्ही इथं बरीच दरवर्षी म्हणजे आम्ही ॲक्च्युली जागतिक पर्यावरण दिवशी 2024ला आम्ही आमच्या संस्थेची स्थापना केली, ग्रो ग्रीन फाउंडेशन नरंदे रजिस्टर संस्था आहे. आणि त्याच्या थ्रू आम्ही इथं ह्या एरियात पावसाळ्यात बीज रोपण करतो, म्हणजे फळझाडं, जांभूळ, आंबा, फणस सारखी बीज टाकतो आणि इथं बरीच आता झाडं आहेत. आता आपण दत्त मंदिरमध्ये प्रवेश करून भगवान दत्ताचं दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेर शंभू महादेवाचा नंदी आणि पिंड आपल्याला बघायला मिळते. हर हर महादेव. आणि मामाने सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या समोर पाण्याचा कुंड आहे आणि ह्या कुंडातील पाणी कधीही आटले नव्हते, पण यावर्षी या ठिकाणी पाणी आपल्याला बघायला मिळत नाही. हा काय चमत्कार घडलेला आहे याचा अनुभव आपल्याला नाही. मंदिरामध्ये जाऊन आता आपण भगवंताचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. हे मंदिर प्राचीन आहे आणि हा पाण्याचा कुंड देखील प्राचीन आहे. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी पादुका आहेत, तुम्ही दर्शन घ्या. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणपती नमः, ओम श्री हेरंबाय नमः, ओम श्री धनेधराय नमः, ओम श्री महागणपते नमः, ओम श्री लक्षप्रदाय नमः, ओम श्री प्रसादनाय नमः, ओम श्री अमुक्षिद्धे नमः, ओम श्री अभिताय नमः, ओम श्री मंत्राय नमः, ओम श्री चिंतामणे नमः, ओम श्री निधे नमः, ओम श्री सुमंगलाय नमः, ओम श्री विजयाय नमः, ओम श्री आशापूर्गाय नमः, ओम श्री वरदाय नमः, ओम शिवाय नमः, ओम श्री काशापाय नमः, ओम श्री नंदनाय नमः, ओम श्री वातासिदाय नमः, ओम श्री ढुढीविनायक नमो नमः. निसर्गाच्या मोठमोठ्या झाडांच्या सानिध्यामध्ये असलेली 2 प्राचीन मंदिरे आपण बघितली. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर पुढे जाऊन दत्त माऊलीचं दर्शन घेतलं आणि मूर्तीच्या खालून एक पाण्याचा कुंड वाहणारा आपण बघितला. पण त्या कुंडातील पाणी कधीही थांबत नाही, पण यावर्षी का थांबले, काय प्रकार घडला याचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळाला नाही. पण तो कुंड आपण बघितला. आता आपण डोंगराच्या वरती असलेले श्रीकृष्णाचे मंदिर बघण्यासाठी पायऱ्या चढत चढत डोंगरावरती निघालेलो आहे. वरती जात असताना आपल्याला या झाडांच्या सानिध्यामधून पायऱ्या चढत वरती जावं लागतं आणि वरती जाऊन आपल्याला कशा मंदिर बघायला मिळते हे देखील बघायला मिळेल. आणि वरती जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला शांती देखील मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आपण या काही पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचूया आणि भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया. खालून ह्या पायऱ्या अशाच वरपर्यंत येतात आणि ह्या पायऱ्या खूप जुन्या आहेत. वरती आल्यानंतर या ठिकाणी पायऱ्या संपून जातात आणि वरती जाण्यासाठी आपल्याला या पायवाटेचा सहारा घ्यावा लागतो. हे मंदिर आणखी किती दूर आहे हे माहीत नाही, पण खाली जे आपल्याला मामा भेटले ते म्हणाले ते मंदिर पण खूप जुने आहे, पण मंदिराची तुटफूट झाल्यामुळे मेंटेनन्स नंतर केलेलं आहे. दुपारचे 3:45 वाजलेले आहेत, त्यामुळे उन्हाचा तडका काही अजून देखील कमी झालेला नाही. आणि काही अंतर चालून आल्यानंतर
आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसलेले आहे. मंदिराच्या समोर एक शेड देखील आहे. भक्तांना सावलीचा सहारा घेण्यासाठी शेड बांधलेला आहे. आणि हे मंदिर किती जुने आहे हे आपल्याला आता तिथे गेल्यानंतरच समजणार आहे. खालच्या मंदिरापासून आपल्याला 50-60 ते अंदाजे 100 पायऱ्या चढून वरती यावं लागतं. मी काय पायऱ्या मोजलेल्या नाहीत. आणि या ठिकाणी आल्यानंतर गार हवा देखील सुटते, बघू शकता तुम्ही. वरती आल्यानंतर आपल्याला हे प्राचीन मंदिर बघायला मिळते. बघा, मंदिरामध्ये सध्या प्रवेश करता येणार नाही कारण दरवाजाला कुलूप लावलेला आहे. तरी देखील भगवान श्रीकृष्णाचे दर्शन आपल्याला होतंय का नाही ते देखील बघू. या ठिकाणी भक्त मंडळी देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. पण मित्रांनो, आत काय जाता येणार नाही. आत भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे, हे मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही, आतमध्ये ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि हा मंदिर परिसर कसा आहे बघा. सह्याद्री डोंगराच्या मधोमध हे मंदिर बनवलेलं आहे. या मंदिराच्या बांधकामावरून आपल्याला समजते हे काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं मंदिर, हे दगड बघून प्राचीन मंदिर असल्याचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. बघा, मंदिराचा कळस आणि हा घुमूट नंतर बनवलेला आहे, पण हे मंदिर खूप जुने आहे. या ठिकाणी येऊन निसर्गाचा अनुभव देखील आपल्याला अनुभवायला मिळतो आणि भगवंताचं दर्शन देखील घ्यायला मिळते. मित्रांनो, आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली आज 3 प्राचीन मंदिरे बघितली. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं, गुरुदत्त माऊलीचं दर्शन घेतलं आणि डोंगराच्या वरती येऊन श्रीकृष्णाचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळाले नाही कारण त्या दरवाजामधून आतमध्ये कॅमेऱ्याने मूर्तीचा फोकस काय घेऊ शकला नाही. त्यामुळे आपण मंदिर परिसरामध्ये येऊन ते प्राचीन मंदिर बघितले. या निसर्गमय ठिकाणी आल्यानंतर मी आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कसा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतोय हे देखील दाखवलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.